ज्यांना कुणाला मेथीचे लाडू आवडत नाही, आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे. हिवाळ्यामध्ये अतिशय पौष्टिक, चविष्ट उडीद डाळीचे लाडू आज आपण गीताज किचनमध्ये बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने, अचूक मापासह आणि खास टिप्स वापरून उडीद डाळीचे हे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा. यासाठी सर्वात प्रथम आपण 1 किलो उडीद डाळ घेतली आहे. ही उडीद डाळ स्वच्छ करून घ्यायची आहे. याला स्वच्छ करण्यासाठी मी कापडाने पुसून घेतलं होतं. यानंतर ही आपण भाजणार आहोत. भाजण्यासाठी मी येथे पसरट आणि जाड बुडाची कढई घेतली आहे. मंद गॅसवर याला आपण किमान 15 ते 20 मिनिटासाठी भाजून घेऊया. या डाळीला भाजण्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो. येथे गॅस अगदी मंद ठेवून छान खमंग लालसर होईपर्यंत डाळ भाजून घ्यायची आहे. डाळ खमंग भाजल्यामुळे हे लाडू खायला अगदी चविष्ट लागतात. बऱ्याच वेळेस असं होतं की गॅस फुल केला की बाहेरची जी डाळ आहे ती भाजल्या जाते, पण आतील बाजूस डाळ कच्ची राहते आणि याचे लाडू तयार झाले की ते खाताना दातांखाली येतात, चिकट लागतात. म्हणून डाळ भाजताना गॅस अगदी मंद ठेवून खमंग लालसर होईपर्यंत ही डाळ भाजून घ्यायची आहे. या डाळीला भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण मंद गॅसवरच ती भाजून घ्यावी. यानंतर त्या कढईमध्ये आपण 1 वाटी आणि वजनाने 150 ग्राम गहू घेतले आहे. गहू देखील मंद गॅसवर खमंग असे भाजून घेऊया. गहू हलकासा फुलला, लालसर झाला आणि फुटायला लागला की समजायचा गहू छान भाजून झाला आहे. हा गहू आपण गाळ्यासाठी तयार करून घेतलेला आहे. आपली डाळ जास्त असल्याकारणाने आपण ही गिरणीमध्ये दळून घेणार आहोत. गिरणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य दळले जातात आणि त्यांची चव डाळीच्या पिठामध्ये येऊ नये म्हणून आपण गव्हाचा हा गाळा तयार करून घेतलेला आहे. डाळ दळण्यापूर्वी यातील अर्धे गहू सुरुवातीला दळायचे आहे. त्यावर डाळ दळून घ्यायची आणि डाळ संपूर्ण दळून झाली की त्यानंतर पुन्हा यातील अर्धे गहू त्या डाळीवरती दळून घ्यायचे आहे. 1 किलो उडीद डाळीच्या लाडूंसाठी आपण 1 किलो खारीक घेतली आहे आणि 1 किलो खोबरं घेतलं आहे. खारीक आणि खोबरं देखील आपण गिरणीमध्येच दळून आणूया. उडीदाची डाळ आपली छान थंड झालेली आहे. यानंतर गाळ्यासाठी जे तयार करून घेतलेले गहू आहे ते देखील थंड झालेले आहे. हे दोन्ही आपण दळताना वेगवेगळेच नेणार आहोत, म्हणजेच डाळीसोबत सुरुवातीला आणि नंतर ते गहू व्यवस्थित दळता येतील. गिरणीमध्ये छान एकसंध आणि जाडसर असं हे खारीक आणि खोबऱ्याचं पावडर दळून घेतलेली आहे. यानंतर 1 किलो उडीद डाळीच्या लाडूंसाठी आपण 800 ग्राम पिठी साखर ती देखील दळून घेतली आहे. येथे वजनाने 800 ग्राम साखर घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याची पिठी साखर तयार करून घेतली आहे. 150 ग्राम काजू आणि 150 ग्राम बदाम घेतले आहे. काजू आणि बदामाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी अधिक करू शकता तुमच्या हिशोबाने. यामध्ये 50 ग्राम चारोळ्या घेतल्या आहे. काजू, बदाम आणि चारोळ्या या जाडसर अशा दळून घेतल्या आहे. लाडू वळण्यासाठी मी येथे लाकडी घाण्याचे शेंगदाण्याचे तेल वापरणार आहे. ही बॉटल 1 लिटरची आहे. यातील मी 800 ml तेल घेणार आहे. 800 ml मध्ये हे लाडू सहज वळता येतात. या पद्धतीने शुद्ध लाकडी घाण्याचे तेल घेतले की लाडू चवीला अतिशय उत्तम आणि शिवाय पौष्टिक देखील तयार होतात. 1 लिटरमधील 200 ml तेल मी साईडला काढून घेतलं आहे. हे तेल आपण गरम करायला ठेवूया. तेल गरम होईपर्यंत आपण इतर साहित्य मिक्स करून घेऊया. हे उडीद डाळीचे पीठ आहे ते आपण गव्हाच्या पिठाच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे, म्हणजे त्यातील चाळण आणि जाडसर जो भाग आहे तो सहज आपल्याला वेगळा करता येईल. सर्व कोरडे साहित्य मिक्स करण्यासाठी मी मोठं पातेलं घेतलं आहे. यामध्ये उडीद डाळीचे पीठ, त्यामध्येच पिठी साखर, खारीक खोबऱ्याची पावडर आणि जाडसर दळून घेतलेले काजू, बदाम आणि चारोळी हे सर्व मिश्रण टाकून ते हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे.
तेल गरम होईपर्यंत हे सर्व साहित्य मिक्स करून झाले की लाडू वळताना अगदी सहज आपल्याला ते तेलामध्ये मिक्स करून घेता येतात. तेल आपण छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम करून घेतलं की त्याची चवही छान लागते, त्याचा कच्चापणा संपूर्ण नष्ट होतो आणि घसा देखील बसत नाही, घशाला देखील कच्च्या तेलाचा त्रास होत नाही. तेल तापेपर्यंत आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. येथे आपण खारीक पावडर वापरलेली आहे, म्हणून 800 ग्राम पिठी साखरमध्ये छान असे गोड हे आपले लाडू तयार होतात. छान धूर निघेपर्यंत तेल गरम झालेलं आहे. तेल कोमट होईपर्यंत आपण थांबून घेणार आहोत. कोरडं जे मिश्रण आहे, डाळीचं पीठ, खारीक खोबऱ्याची पावडर, पिठी साखर, काजू बदाम आणि चारोळ्याची पेस्ट ही पुन्हा एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊया. यानंतर कोमट झालेलं जे तेल आहे ते संपूर्ण साहित्यामध्ये थोडं थोडं असं मिक्स करत राहायचं आहे. येथे मला संपूर्ण लाडू वळण्यासाठी 800 ml तेल पुरेसं झालं होतं. जर तुम्हाला वाटत असेल की तेल कमी पडेल तर सुरुवातीला तेल गरम करताना तुम्ही त्यामध्ये 100 ml म्हणजेच टोटल 900 ml तेल गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे ऐनवेळीला तुमची फजिती होणार नाही. या पद्धतीने थोडं थोडं करून संपूर्ण तेल मी कोरड्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. जसं जसं आपण हे हाताने एकजीव करू तसं यातील जे खोबरं आहे त्याचं देखील तेल सुटतं आणि हे जे मिश्रण आहे ते छान ओलसर असं तयार होतं. येथे आपण 1 किलो खोबरं वापरलेलं आहे. त्यातील देखील तेलाचं प्रमाण असल्या कारणाने आपल्याला शेंगदाण्याचं जे तेल आहे ते कमी लागतं. या पद्धतीने मूठ वळून बघितली की ती सहज वळता येते, म्हणजेच या मिश्रणामध्ये तेलाची आवश्यकता नाही. यानंतर संपूर्ण पिठाला आपण थापटी मारून ठेवलेली आहे आणि हव्या त्या आकाराचे लहान मोठे आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहे. इथे मी हा लाडू वळून घेत आहे आणि हा लाडू वळून झाल्यानंतर मी याला थोड्याशा उंचीवरनं हातावर टाकून बघेल, तो फुटत नाही किंवा मग मिश्रण वेगळं होत नाही. याचाच अर्थ संपूर्ण मिश्रणामध्ये तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे. छान असे लाडू आपले वळून झालेले आहे. याच पद्धतीने संपूर्ण लाडू वळून घ्यायचे आहे. अगदी झटपट तयार होणारे या पद्धतीने काही खास टिपचा वापर करून पौष्टिक चविष्ट उडीद डाळीचे लाडू या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जवळपास 5 किलो मापाचे हे आपले उडीद डाळीचे लाडू तयार झालेले आहे. बनवायला अगदी सोपे, खायला खूपच चविष्ट हे लाडू तयार होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा.